आता मंत्रालयात किती पर्सेंट द्यायला लागतात? मंत्रालयात तरी 5% आसपास द्यावं आणि लागतं. खाली 10% आमदाराला द्यायचे काम घ्यायसाठी. आता मंत्रालयात किती पर्सेंट द्यायला लागतात? मंत्रालयात तरी 5% आसपास द्यावं आणि लागतं. खाली किती वाटावे लागतात? खाली पण जातात तरी 16%च्या आसपास 16 16%. 16% आसपास जातात. 16%. मग दोघांकडनं समजून घेऊ आपण. जेईला किती? टू बी ऑनेस्ट. हां, JE ना 2%, एईला EE ना 2%. पुढं प्रत्येक टेबलला लाखाला 100 रुपये असं लाखाला 100. एवढं सगळं करून सगळ्यांना देऊन GST 18% हां. आणि मग राहिलेलं आपण काम करायचं आणि तुमच्यावर कर्ज किती आहे? माझ्यावर आता एक 15-20 लाख रुपये, तुमच्यावर आहे 35 लाख, 35 लाख. 16 लाख, 1 कोटी 30 लाख. 40 लाख. हां, 40. तिथून पुढे आल्यानंतर यांनी लाडकी बहीण योजना आणली. तिथून आता ज्यावेळी बिल सोडायचे त्यावेळी त्यांनी डायरेक्ट कर्जमाफीचाही केलं. मग कॉन्ट्रॅक्टर कायम का वाऱ्यावरच राहणार का? तुम्ही काम कसं करताय? पहिले 10% आमदाराला द्यायचे काम घ्यायसाठी. काम घेतल्यावर 18% जीएसटी भरायचा आहे, त्याच्यावर 6% तुमचे कटणार आहे. म्हणजे किती झाले? 18 आणि 6 24 आणि 10 34. 10% साहेब लोकांचा खर्च आहे. 44. आणि काम पैसे मिळवायसाठी परत 5% द्यायचे आहे. 44 आणि 5 झाले 49. 10%, 8% तुमचं प्रॉफिट पकडा 56. 34% त्याचं झटाचं काम होणार आहे का? आणि वरून परत हेच आमदार म्हणणार रस्ता खराब झाला, नाली खराब झाली. अरे भाड खाणं बंद करा ना तुम्ही. सर्वांनी जर पैसे खाणं, अहो मी तर म्हणतो कॉन्ट्रॅक्टर जसा सैनिक देशासाठी लढतो तसा कॉन्ट्रॅक्टर सुद्धा देशासाठी काम करतोय. आम्ही रस्ते बनवतो, आम्ही दळणवळणाचे साधनं बनवतो, आम्ही ब्रिज बनवतो, लोकांना सुविधा व्हाव्यात बनवतो. अहो तुम्ही याच्यात भाडं एवढी खाणार की त्याच्या घरचे लेकरं जगणं मुश्किल होणार आहे ठेकेदाराचे. यायचेच लेकरं मोठे करा लीडर लोकांचे, आणि त्याच्यासाठी काम करता का तुम्ही?